नमस्कार मित्रांनो, मी निखिल शिंदे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मित्रांनो, आज आपण गीते सरांच्या माध्यमातून आलो आहोत वेणगावमध्ये। या ठिकाणी आपण वृक्षारोपण करणार आहोत आणि गीते सर बोलायला गेलो तर ते जनता स्कूलमध्ये इंग्लिशचे टीचरसुद्धा आहेत आणि त्यासोबत त्यांना सिंगिंगची आणि अजून बरेच काही क्षेत्रांची आवड आहे। तर आज आपण आलो आहोत वेणगावमध्ये, त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या कर्जत नगरीमध्ये वृक्षारोपण करणार आहोत। आणि मित्रांनो, वृक्षारोपणाची खरी तर बोलायला गेलो ना तर सर्वांनाच गरज आहे आणि आपल्या इंडियामध्ये जर बोलायला गेलो जेवढी लोकसंख्या आहे ना त्याच्या माध्यमातून बोलायला गेलो तर एक जरी झाड लावला ना तरी आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण हिरवळ होऊन जाईल। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत तेच काम करायला। तर बघू आपण आता पुढे काय होईल ते। चलो गाईस, आवडा हातोडे गेलो आपलं काम बी इकडे डायरेक्ट आपण हे केलं नाही, आपण बॉल केलं ना दाखवते जरा, दाखव कसे सेट बॉल आपले चला घ्या ना, अशीच घ्या ना, नाही नको, जेवढे लागतील तेवढे घेऊ, बाकीचे पुढे लावू। चला मित्रांनो, आता आपण फावडे, पिकाव आणि आपले झाडं लावायचं जे साहित्य आहे ते सर्व घेऊन निघालो आहोत। आता आपण लोकेशन एक चूज करू आणि त्या ठिकाणी जाऊन वृक्षारोपण करू। आपण म्हटलं मोठ्या क्षेत्रात नको लावू, छोट्या क्षेत्रातच लावूया। आपल्याला काय खायला सीडबॉलला आपल्याला काय करायला लागत नाही। सीडबॉलला काय आपल्याला फक्त एक असं खणायचं। सीडबॉल मध्ये तू थोडासा खड्डा केला ना झालं। सर आठवतं ना ते आपण मोठी झाडं, तुम्ही ती मोठी झाडं पण आणलेली दुसरी? हो ना, ते यावेळेस नाही आणली मी मुद्दाम, हाफ वाली नाही, थोडं थोडं अंतरावर घे ना। अंतर घे, जवळ जवळ नको आपल्याला ते खाली बघा निखिल, तू त्या ब्लॉकच्या नादात। हो एवढं येणार काय नाही, भेटलं तर पावडा टाकून देऊ। काय पाणी पडलं नाही हे होणार आहे। हा, ते होईलच। मोठा एकदम खड्डात खाल्ला। इथं पण इथं खाली घ्या होता करल ना, तुला येते ना एडिटिंग? पण कर ना, तुला आली तर चांगली। ठीक आहे, माझं झालं स्टोरेज फुल आणि तो फोन मारतो हँग। दाखवू का? तुम्ही चांगला घेता ना, मी नाही तर घेतला तर माझ्या तुम्ही चांगली व्हिडिओ घ्या। थोडं लांब थोडंसं लांब आपण फार निमित्त तुम्ही माझ्या बरोबर आहात म्हणून मी करते, बाकी मी काही दाखव ना असं। अरे मग तुमच्यासारखी लोक तुम्ही सपोर्टला आहेत म्हणून मी आता काही पण करू शकतो। आणि आपण काय एक फोन केला फक्त, निखिल आला लगेच, ज्याला यायचं तो बरोबर येतो। दाखव असं सीडबॉल, त्याला बरं नाही तरी तो आला। काय बोलतो? काय रे, काय होतंय? काय नाही, डोकं दुखतं जरा रात्रीपासून, विकनेस पण होता। अरे आमची लास्टला एक हे घेऊ ना, इंट्रो वगैरे ऑटोमॅटिक पक्षी वगैरे हे करतात ना। अरे झाडं लावलीत ना ती आपल्या पूर्वजांनी पक्षांनीच लावली, आता आपण काही नाही केलेलं। आपण काहीच नाही केलेलं, काहीच केलेलं नाही। आपलं काडीचं पण काय नाही, काहीच नाही, काहीच नाही। आपण काहीतरी चांगलं आपलं हे करायचं, आपण निदान काहीतरी प्रयत्न तर करू शकतो। साईडला पाय वाट्याच्या साईडला घेतो। तिकड नको जाऊ, एवढ्या गवतात नको जाऊ. अरे मागे किती गवतात गेलेलो आम्ही, काय नाही नाही पण नको नको नाही, कसं जनावर आहे ना आता सध्या तो बाहेर निघलाय. म्हशी पण असतात, म्हशी पण नाही. आपण असं पुढच्या वर्षी हे करता येईल का, असं काहीतरी स्टिकर लावून, हे काठी अशी लावून
कमी येतं हां त्यामुळे कसं होईल एक बेनिफिट राहील म्हणून तिथं माझ्या त्या सर सीट बोलतो तुम्ही सर सीट बोलतो नाही पाण्याचं वातावरण तिकडं पाऊस येईल ना आता. आपण तिथं झालं सर कोण हो जाऊ दे आपल्याला आहे जागा पळून जाऊ आहे ना आता घर पण आलं इथं. अजून किती आहेत? आम्ही येतो दुसरी पूजा येतो ऑर्डर पण हातात घ्यायला मित्रांनो आता आपण आलो आहोत वेणगावमध्ये आणि वेणगावचं बघू शकता हा महालक्ष्मी मंदिर आहे आणि हे तिथले पुजारी आहेत. तर त्यांची परमिशन घेऊन आपण वेणगावमध्ये वृक्षारोपण करत आहोत. तर बाबा काय बोलाल आता गीते सरांच्या माध्यमातून, हे जनता स्कूलमध्ये इंग्लिशचे टीचर आहेत आणि त्याच्यासोबत ते वृक्षारोपण आणि अजून बरेच काही क्षेत्र आहेत जसं की सिंगिंग झालं, म्हणजे त्यांना सर्व क्षेत्राची आवड आहे. तर ते आज आपल्या इथे वेणगावमध्ये महालक्ष्मी मंदिराच्या इथे वृक्षारोपण करतात. तर काय बोलाल या वृक्षारोपणाबद्दल? ही चांगली गोष्ट आहे, वृक्षारोपण करता ही चांगली गोष्ट आहे. फक्त ह्या फॉरेस्टमध्ये जागा दाखवली तिकडे करा आणि वाढवायचं मुख्य म्हणजे काय लागवड खूप होते पण संवर्धन होत नाही. बरोबर ते महत्वाचं आहे खरं. कारण आता गेल्या 2 वर्षापूर्वी इथे डोंबिवली नागरी बँकेने हात लावला आणि वाढपुरं असं प्रत्येकडे, म्हणजे निगेटिव्ह बोलत नाही नाही, बरोबर. मी हे सांगतोय की कसं होतं की नाही तर मग माणूस असं हा माणूस निगेटिव्ह बोलतोय असं नाही, बरोबर बोलतोय मी. लक्षात ठेवा. चांगला आहे, चांगला उपक्रम आहे. आणि तसं हे इथे डोंगर माहिती आहे का तुम्हाला? देवगड गौर कमाचे हा माहिती. त्याच्यात पण हे बॉल जाळ्या बिळ्यात टाकून ठेवलं तर चांगलं होईल. ओके, आता इथून झालं की आम्ही त्या साईडला जाऊ. आणि तुम्ही सकाळच्या वेळेत जालात ना, तुम्ही गौर कमाचा आहे, ओके मी तुमच्या बरोबर येऊ शकतो. बरोबर. आता आम्हाला सुट्टीचा प्रॉब्लेम पुढच्या रविवारी टोटली आम्ही आता आम्ही अजून याच्यात भरपूर आहेत त्यामुळे अजून ठेवू परत म्हटल्यास येऊ, म्हणजे असं काही कसं नाही आम्हाला. देवगड आहे ना, त्याच्या वर टॉपला म्हणा त्या आता जाळ्या असतात, त्या जाळ्यात टाकून ठेवलं तरी ते जास्त त्याला संरक्षण होतं. संरक्षण आपापच होईल. देवस्थानच्या दृष्टीवर आहे. ओके चालेल, थँक्यू. आणि इकडे कुठेही हो तिकडे आणि ते आता फॉरेस्ट असल्यामुळे तिथे काही कोणी अडवणं झाडच लावताय म्हटलं कोणी अडवणार नाही. झाडं लावलं पाहिजे. त्याचा उपयोग काय होतं माहिती आहे का? पावसाला मध्ये झाडं तेच तर जाणवतं आपल्याला झाडाची पद्धत काय असते उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात. मित्रांनो आता आपण आलेलो तर आहोत, पण आम्ही ज्या वेळेला घरातून निघालेलो ना तर त्यावेळेला पाऊस नव्हता पडत, पण आता पाऊस पडायला लागला. आणि बघू शकता मित्रांनो आता आम्ही तर भिजलेलो आहेत पूर्ण. ते बघू शकता पूर्ण पावसामुळे चिखल झालेलं आहे आणि आता ऑप्शन नाही आपल्याकडे काय, तर आपण आता भिजतच जाऊ. आणि आता लोकेशन आपल्याला दाखवलेलं आहे. आता वेणगावमध्ये आपण झाडे लावू आणि ही पूर्ण जागा फॉरेस्टच्याच खात्यामध्ये मोडली जाते. तर आपण त्या ठिकाणी इझिली झाडं लावू शकतो. बरं रिक्षा नाही घेतली ना तर JCB याचं झाड तो तिकडेच राहिला. तो एक आहे ना झाड थोडा राहिला होता. हे तिकडे जागा नाही, मग एवढ्याच जागेत लावायला लागतील. इथे कसं जास्त खडक भाग आहे. हा चिंचेच आहे ते. काय वाटतंय भारी सर, निसर्ग एकदम जाऊ ना तिथे. कुठे? तिकडे खडक आहे हो पूर्ण. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत वदपमध्ये आणि बघू शकता मित्रांनो हा पूर्ण कर्जत मधला निसर्गरम्य वातावरण आहे. आणि आता आपली टीम या ठिकाणी झाडं लावणार आहेत. तर मित्रांनो आता आपण इथे झाडं लावू.
आणि बघू शकता मित्रांनो आपल्या कर्जतमधला हा निसर्गरम्य वातावरण आहे आणि हाच निसर्ग वाचवण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत मित्रांनो. तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढं पॉसिबल होईल मित्रांनो तेवढी झाडं नक्कीच लावा, कारण की आपल्या येणाऱ्या पिढीसाठी तुमच्याकडून काहीतरी तुम्ही सोडून गेलेत हे त्यांच्यात सुद्धा लक्षात येईल की बाबा आपली जी पिढी होती त्यांनी आपल्यासाठी निसर्ग वाचून ठेवलेला आहे. बघू शकता मित्रांनो कसं आहे, कसं वाटतंय. हा आनंद तुम्हाला आहे ना कुठेच भेटू शकत नाही मित्रांनो, कुठेच. काहीही तुम्ही कितीही पैसे जरी खर्च केले ना तरी ही जी एन्जॉयमेंट, हा जो निसर्गरम्य आणि इथे तुम्हाला मित्रांनो 0% पोल्युशन भेटेल, कारण की पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे. हे बघा मित्रांनो, बघू शकता. आपण वदप मध्ये झाडं लावत आहोत मित्रांनो आणि हेच मित्रांनो जो तुम्हाला आता बघायला दिसतंय ना हेच वाचवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय. तर तुमच्या माध्यमातून तुम्हाला जेवढं करता येईल आपल्या देशासाठी किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी, कुठूनही जे कोणी आपली व्हिडिओ बघत असतील, तुम्हाला तुमच्या माध्यमातून जेवढं करता येईल तेवढं तुम्ही करा. आम्ही तर करत आहोत. मजाच वेगळी असते. हे आम्ही लहानपणामध्ये मजा केली ना अशी पोरं कोण करतच नाही. हा, पावसात भिजणं, पावसात खेळणं ही मजा राहिली ना आता आमच्या. काय वरती काय पण जायला सोपं आहे का कठीण आहे? मित्रांनो आता आपण आलो निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि तुम्ही आता या ठिकाणी ऐकू शकता आपले स्कूलचे सर आहेत, इंग्लिशचे टीचर आहेत गीते सर, आणि ते खूप चांगले सिंगर सुद्धा आहेत. तर वृक्षारोपण करता करता आपण निसर्गाचा आनंद सुद्धा घेऊ. तर सरांच्या माध्यमातून तुम्ही एक गाणे ऐकाल मित्रांनो. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे धुंद भारे ला 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 ला. ओ नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, भिर भिर वारे, गीत गारे धुंद भारे ला 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 ला. थँक्यू, धन्यवाद.